हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया. बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. कृष्णञ्च तत्प्रभावज्ञ आसीनं जगदीश्वरं हृदिस्थं पूजयामास मायोपात्त विग्रहम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे या ठिकाणी सर्वजण भीष्माचार्य हे ज्या धारातीर्थी पडलेले होते, शरपंजरी पडलेले होते, त्या ठिकाणी सर्वजण त्यांच्याकडून उपदेश घेण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आले. यामध्ये अस्त्री असा शब्द वापरलाय. अर्जुन याच्यासाठी तो शब्द आहे, कारण ज्याच्याजवळ शस्त्र आहे, अस्त्र आहे, शस्त्र आणि अस्त्र यांनी संपन्न असलेला म्हणून अस्त्री. आणि दुसरा अर्थ असा आहे की अस्त्री म्हणजे जो केवळ नर आहे, जो स्त्री नाही. तुम्ही म्हणाल आम्ही नर आहेत. फक्त घोडा आणि अर्जुन हे दोघेच नर मानले जातात, नर नारायण. का तर त्यांना स्तन नाहीत, त्यामुळं त्याला अस्त्री असं म्हणतात. बाकी सर्वांना पुरुष असला तरी सुद्धा त्याला सूक्ष्म स्वरूपात स्तन असतात, पण अर्जुनाला ते नव्हते, म्हणून अस्त्री या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अस्त्र धारण करणारा म्हणून अर्जुन, दुसरा स्त्री नसलेला म्हणून अर्जुन. याप्रमाणे अस्त्री कृष्णस्त्री, कृष्ण आणि अर्जुन अशा शब्दाने त्यांनी वर्णन केलेले. याप्रमाणे सर्व त्या ठिकाणी ऋषी, मुनी, देवर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी, मोठमोठे अत्यंत ज्ञानी, त्याचप्रमाणे सर्व ज्ञानसंपन्न असणारे ऋषी महर्षी त्या ठिकाणी एकत्र आले. या वेळेला सर्वांनी भीष्माचार्याला नमस्कार केला आणि भीष्माचार्याला नमस्कार केल्यानंतर भीष्माचार्य म्हणतात, हे युधिष्ठिरा, तू खरोखर धर्मपुत्र आहेस, पण धर्मपुत्र असून सुद्धा किती संकट तुमच्यावरती आली. पांडुपुत्रानुपासीन अहो कष्टमहो न्यायम यद्यूयम धर्मनंदना. किती अन्याय तुम्ही सहन केला, किती अन्याय तुमच्यावर झाला. आपण थोडं काही झालं तर आपण म्हणतो काय मी पाप केलं, मला असं का. पांडवांनी काय पाप केलं सांगा बरं. अहो कष्टमहो न्यायम. खरोखर भीष्माचार्य आज म्हणतात खरोखर तुमच्यावर अन्याय झाला. आज म्हणाले, सभेमध्ये म्हणले नाही का अन्याय झाला तुमच्यावर, नाही. आज म्हणतात खरोखर तुम्हाला खूप कष्ट झाले, तुमच्यावर अन्याय झाला आणि तुम्ही एवढे धर्म पालन करणारे असून सुद्धा आणि प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण तुमचं रक्षण करणारे, अर्जुनासारखा अस्त्र आणि शस्त्र सज्ज तुमच्या सोबत तुमचा भाऊ आणि गदाधर भीम जो 10,000 हत्तीचं बळ असलेला आहे, असे सगळे असताना सुद्धा तुम्हाला दुःख भोगावं लागलं. हे का बरं? याचं उत्तर त्यांनी सांगितलंय की या सगळ्याला काळ कारण आहे. सर्वम कालकृतम मन्ये. हे सगळं कुणीच त्याला दोषी नाहीये. कोणाकडे तुम्ही बोट दाखवू नका. का? सुखस्य दुःखस्य नकोपी दाता. आणि म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवणं हे चुकीचं आहे. हे सगळं काळावर आपण सोडलं पाहिजे. हा सगळा काळाचा परिणाम आहे.
कालकृतम मन्ये भवतां जजत प्रियम, तुमच्यावर जे अप्रिय गोष्टी तुम्हाला भोगाव्या लागल्या, दुःखदायक गोष्टी भोगाव्या लागल्या, त्याचं कारण काळ आहे. आणि आकाशामध्ये ढग येतात आणि ढग जातात. ढग आले कशामुळे याचं उत्तर वाऱ्यामुळं. ढग का गेले याचं उत्तरही वाऱ्यामुळं. ज्याप्रमाणे वारा हा ढगाच्या येण्याला आणि जाण्याला कारणीभूत आहे, त्याप्रमाणे काळ माणसाच्या दुःखाला आणि सुखाला कारणीभूत आहे. तेव्हा आणि काळ हे भगवंताचं स्वरूप आहे. कालाय तस्मै नमः, म्हणून सकाला परमो महान. कपिल महामुनी आपल्या आईला सांगतात की काळ म्हणजे मी आहे, मी कालरूप आहे. जेव्हा अर्जुनाला हे विश्वरूप दाखवलं भगवंतानी की तू मारणारा नाहीस आणि हे लोक मरणारे नाहीत, मी त्याला मारणार आहे, मी त्याचा अंतक आहे. का? माझं कालस्वरूप पहा, म्हणून व्यापक स्वरूप दाखवलं. या व्यापक स्वरूपामध्ये सगळे लोक, दुर्योधन काय, दुःशासन काय, कर्ण काय, अश्वत्थामे काय, हे सगळे काळामध्ये काळाच्या तोंडामध्ये चाललेले दिसले. का? 25वं तत्व म्हणजे काळ मानला. कारण काळ हाच भगवंताचं अस्तित्व आहे. अर्थात भगवान काळाच्या पलीकडे, म्हणून त्याला आपण अनादी म्हणतो. भगवान अनादी आहे, पण काळ रूपाने आपल्या समोर येतो. रोज सूर्य उगवतो आणि मावळतो. आपण पाहतो, वा 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 काय सूर्य उगवला छान, वा 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 मावळताना काय छान वाटला. सनसेट पाहायला गेलात का? सनसेट काय पाहता? हा सनसेट म्हणजे तुमच्या आयुष्यातला एक दिवस संपला असा विचार करा तुम्ही. म्हणून दररोज सूर्य उगवतो आणि मावळतो आणि तुमचं आयुष्य हरण करतो. काळ रूपाने तुमचं हरण करतो आयुष्य. पण आमच्या लक्षात येत नाही की उगवणारा सूर्य आणि मावळणारा सूर्य आमचं एक दिवसाचं आयुष्य घेऊन चाललाय. आपल्या लक्षात येत नाही का? देव मोहमाया टाकणार आहे. म्हणून ते म्हणतात, ज्याप्रमाणे यत धर्मसुतो राजा यत्र पाणी मृकोदरा, ज्याप्रमाणे तुम्हाला एवढ्या विपत्ती सहन कराव्या लागल्या. आणि मग ते म्हणतात, हे ऐकल्यानंतर सगळे जणांनी भीष्माचार्याला नमस्कार केला. भीष्माचार्य म्हणतात, अहो पांडवांना म्हणतात, हा प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण आहे बरं का, हा प्रत्यक्ष ईश्वर आहे. भीष्माचार्य सांगतात पांडवांना, एष वै भगवान साक्षात, हा प्रत्यक्ष भगवान आहे, प्रत्यक्ष ईश्वर आहे, जगन्नियंता आहे. जरी अर्जुनाला म्हणतात, तुझ्या रथाचा सारथी म्हणून जर तो जरी झालेला असला तरी तुला सारथी समजू नको, त्याला तो तुझा मित्र समजू नको, त्याला तू तुझा भाऊ समजू नको. का? भगवान केवळ मायेने संपूर्ण विश्वाला मोहित करतात. मोह जन्मायया लोकम गूढश्चरती वृष्णीषु, गूढ रूपाने तो या ठिकाणी वावरतोय. वृष्णी कुलामध्ये तो वावरतोय. लोकांना वाटतं काय नाही, कृष्ण म्हणजे यादवापैकी एक आहे. तो यादव नाहीये, तो प्रत्यक्ष वैश्विक ताकद असलेला विश्वाचा नियंता आहे. आणि म्हणून तुम्ही याला सामान्य समजू नका, तुम्ही याला मामाचा पुत्र समजू नका. यम मन्यसे मातुले यम, तुम्ही याला मामाचा पुत्र समजता. हा काय? हा आपल्या मामाचा पुत्र आहे? नाही, मामाचा पुत्र म्हणून त्याकडे पाहू नका, नातं म्हणून पाहू नका. केवळ नातं गोतं या स्वरूपामध्ये भगवंताकडे बघू नका. तो विश्वाचा पालक चालक आहे म्हणून पहा. अकरो सचिवम दूतम, काय काम केलं नाही यांनी तुमचं? यांनी घोड्याची खरारा केला, अर्जुनाचं सारथ्य केलं, तुमचा सचिव म्हणून काम केलं, तुमचा दूत म्हणून काम केलं. दूत काय असतो? दूत म्हणजे तो फक्त निरोप सांगणारा, हा दूत आहे. तुम्ही कृष्णाला पाठवलं दुर्योधनाकडं, का? तर समेट करा, नाहीतर मग काय दुर्योधनाचं मत आहे जाणून घ्या. कृष्ण गेले सल्ला मसलत करण्यासाठी, दूत म्हणून गेले. तो काय दूत आहे का? तो दूत नाहीये, तो सारथी नाहीये. सर्वात्मना समदृशो, हा प्रत्यक्ष भगवंत ईश्वर आहे. आणि म्हणून तुम्ही याकडे ईश्वर भावानं पहा, असं या ठिकाणी भीष्माचार्य सांगतात सर्वांना. सदेव देवो भगवान प्रतीक्षताम. आणि मग कृष्णाकडं पाहून म्हणतात, कृष्णा आज खरोखर मी धन्य झालो, कारण मृत्यूच्या समयी आता माझा अंतिम क्षण मी मोजतोय. अशा वेळेला लोकांना देव आठवत नाही,
देवाचं स्मरण होत नाही का? अहो भयानक दुःख आहे, त्रास आहे, आजारपण आहे, कफ नाडी रुद्ध झालेली असते. अशा वेळेला स्मरणंकुत असते. स्मरण कुठलं आलं भगवंताचं? नाही, भगवंताचं स्मरण होत नाही, देवाचं नाव येत नाही. पण आज माझं भाग्य असं आहे, प्रत्यक्ष भगवान माझ्या समोर आहेत. एवढ्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणी भगवान माझ्या समोर आहेत. प्रसन्न हा सा ऋणलोचन लसन, प्रसन्न रूपाने अत्यंत सुंदर नयन धारण केलेले, श्यामल मूर्ती असलेले, पितांबर धारण केलेले भगवान चतुर्भुज मूर्ती माझ्यासमोर उभी आहे. किती माझं मोठं भाग्य आहे. सूत म्हणतात, श्रवणकादिका हो, शरपंजरी पडलेल्या या भीष्माचार्याकडे सगळे पाहत होते. या वेळेला भीष्माचार्यांनी पाणी मागितलं. पाणी, आता पाणी कुठून आणणार? एवढ्या सगळ्या समरांगणामध्ये पाणी कुठून आणणार? तेही गंगेचं पाणी पाहिजे. अर्जुनाने ताबडतोब आपलं धनुष्य त्याला बाण लावला आणि जमिनीमध्ये असलेल्या गंगेचं पाणी या भीष्माचार्याच्या मुखामध्ये घातलं. तहान लागली होती हो, 6 महिने पडून होते, तहान लागली होती. या वेळेला शरपंजरावरती पडलेले आणि मग भीष्माचार्याला विचारतात धर्मराज, महाराज आम्हाला धर्माचा उपदेश करा, ज्ञानोपदेश करा. माझ्या मनामध्ये एवढ्या मोठ्या लोकांना मारल्याचं जे पाप माझ्या अंतःकरणात डासतंय, मला त्यातून मुक्ती द्या. असं म्हटल्याबरोबर भीष्माचार्यांनी राजधर्म, पुत्रधर्म, पितृधर्म, त्याचप्रमाणे भ्रातृधर्म हे सगळे सांगितले. त्याचप्रमाणे स्त्री धर्म सांगितले, पुरुष धर्म सांगितले, वेगवेगळ्या प्रकारच्या दान धर्म सांगितले, मोक्ष धर्म सांगितला. हे सगळं विभागशः एकेका गोष्टीचं बारीक सारीक विवरण करून सांगितलं. कधी मृत्यूच्या शय्येवर शेवटचं क्षण मोजत असताना दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान विभागशः, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास व्यास योगतः, या ठिकाणी सगळं धर्म सगळे सांगून झाले. सगळ्या प्रकारच्या नीती शास्त्राचं, धर्मशास्त्राचं विवरण झालं. आणि धर्म काय, अर्थ काय, मोक्ष काय, काम कशाला म्हणतात हे सगळं सांगितलं. उदाहरणासह सांगितलं, इतिहास सांगितले, पुराण सांगितले. नानाख्याने इतिहासेषु वर्णयामास तत्ववित. त्यानिमित्ताने काही ऐतिहासिक दाखले दिले. त्याला ऐतिह्य असं म्हणतात. ऐतिह्य म्हणजे पुराणांचे दाखले, इतिहासातले दाखले दिले. सगळं तत्व समजून सांगितलं. धर्मं प्रवदत तस्य काल प्रतिपस्थितः. आणि धर्म सांगितला. हा धर्म सांगितल्याबरोबर सगळे धर्माचे विवरण केलं. आणि मग सगळं धर्म सांगितल्यानंतर युधिष्ठिराने नमस्कार केला. आता ते म्हणे, बस आता सगळं विवेचन झालं, आता काही सांगायचं शिल्लक नाही. काही प्रश्न आहेत का? एवढ्यात द्रौपदी समोर आली. ती म्हणली, मला आचार्य, आपण कुलाचारी आहात, कुलाचे वृद्ध आहात, तेव्हा तुम्हाला एक प्रश्न फक्त पितामह म्हणून मी विचारते. विचार म्हणे. त्यांना माहित होतं काय विचारणार आहे. ते म्हणे, महाराज तुम्ही एवढे सगळे धर्म सांगितले, शास्त्र सांगितले, इतिहास सांगितला, पुराणातले दाखले दिले, स्त्री धर्म सांगितला, राजधर्म सांगितला, पुत्रधर्म सांगितला, सेवक धर्म सांगितला. हे सगळं तुम्ही आज सांगताय. ज्या वेळेला मला भर सभेमध्ये आणलं आणि दुःशासनाने माझ्या निरीला हात घातला, त्यावेळेला हे धर्म तुम्हाला माहित नव्हते का? तुम्ही का नाही दुर्योधनाला राजधर्म सांगितला? तुम्ही का नाही स्त्री धर्म सांगितला? तुम्हाला आजच या धर्माची आठवण कशी झाली? त्यावेळेला तुम्हाला हे धर्म माहित नव्हते असं तर नाही, तुम्ही सगळ्याचं अध्ययन केलेलं होतं. मग त्यावेळेला या धर्माचा विचार तुम्ही का नाही सांगितला? ऐकल्याबरोबर भीष्माचार्य किंचित हसले, डोळे किलकिले केले आणि डोळ्यातून डबडबलेल्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले आणि सांगितलं, सुनबाई हे सगळे धर्म मला त्याही वेळेला पाठ होते, पण आता मी हे सांगतोय कारण त्यावेळेला मी अन्नाचा दास होतो. अर्थस्य पुरुषो दासः. मी दुर्योधनाच्याकडे चाकरी करत होतो, नोकरी करत होतो आणि दुर्योधनाचा मी सेवक होतो. आता मी त्याच्यातून मुक्त झालोय.
आता या सेवक पदापासून किंवा सेवकत्वाच्या या सेव्य भावेपासून मी मुक्त झालोय, मी स्वतंत्र आहे. आता मी सांगू शकतो माझ्या बुद्धीवर आता कोणाचाही हक्क राहिलेला नाही. कारण त्यावेळेला मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं. अन्न खाल्ल्यानंतर छांदोग्य उपनिषदामध्ये एक संदर्भ दिलेला आहे की अन्न खाल्ल्यावर काय होतं. अन्नाचे 3 विभाग होतात, पाण्याचे 3 विभाग होतात आणि तेजाचे 3 विभाग होतात. अन्नाचे 3 विभाग कोणता होतात? एक पुरुष म्हणजे विष्ठा, मांस आणि मन. अन्नापासून मन बनतं. छांदोग्य उपनिषद सांगतं अन्नापासून स्थूल रूपाने पुरुष बनतं, विष्ठा बनते, मध्यम रूपाने मांस बनतं आणि सूक्ष्म रूपाने मन बनतं. म्हणजे अन्नाचा परिणाम कशामध्ये होतो? तर मनामध्ये होतो. आणि म्हणून परान्न सेवन वर्ज चातुर्मास्यात. का? तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्या घरचं अन्न खाता तर त्यांचं मन तुमच्याकडे येईल ना. म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तरी तुमच्या मनावर त्याचा परिणाम होईल त्या अन्नाचा. म्हणून या ठिकाणी परान्न वर्ज सांगितलेलं आहे. अन्नाचा परिणाम स्थूल रूपाने, मध्यम रूपाने आणि सूक्ष्म रूपाने पुरुष, मांस आणि मन. पाण्याचा परिणाम मूत्र रूपाने स्थूल, रक्त रूपाने मध्यम आणि प्राण रूपाने सूक्ष्म. प्राण हा पाण्यावर अवलंबून आहे. आणि तेजाचा परिणाम अस्थि रूपाने स्थूल, मज्जा रूपाने मध्यम आणि वाणी रूपाने सूक्ष्म. वाणी कशातून तयार होते? तेव्हा ती तेजस तत्वातून तयार होते. म्हणून वाणीमध्ये पुढे आपण बघू ते की वाणीमध्ये हे अग्नितत्व कशामुळे सांगितलंय. अग्निर्मे वाचिषितः वाग हृदय मयी अहम अमृते अमृतम ब्रह्मणी रुद्रामध्ये सांगतात. किंवा आपण जे रुद्र करतो त्याच्या पूर्वी जे काही लघुन्यास करतो त्यामध्ये सांगितलंय की वाचा वन्नीर. वाचा ही कुठे राहते? वन्य कुठे राहतो? तर वाचेच्या ठिकाणी राहतो, वाणीच्या ठिकाणी राहतो. कारण तेजस तत्व हे वाणीमध्ये परिवर्तित होतं आणि अन्न तत्व हे मनामध्ये परिवर्तित होतं. म्हणून या ठिकाणी भीष्माचार्य म्हणतात, अगं त्यावेळेला माझं मन दुर्योधनाच्या अन्नाने दूषित झालेलं होतं. हे त्याचं उत्तर आहे. आणि आता हे सगळं रक्त निघून गेलंय. हे पहा, माझ्या शरीरात काहीच राहिलं नाही. सगळं रक्त या बाणाच्या आघाताने सगळं निघून गेलं. आणि म्हणून मी सांगू शकतो, निर्दोष मनाने, स्वच्छ मनाने सांगू शकतो. तिने ऐकलं, आनंद वाटला तिला. आणि मग या ठिकाणी भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आता म्हणाले, बस. जो भगवान योगी लोकांना देखील दुर्गम्य, योगी लोकांना देखील जो कधी सापडत नाही असा भगवान आज माझ्या समोर स्वतः उभा आहे. या वेळेला भगवंताकडे पाहून प्रार्थना करतात. आता हा शेवटचा क्षण असल्यामुळं यो योगिन छंद मृत्योर. छंद मृत्योर हे योगी होते. छंद मृत्यू म्हणजे मनाला वाटेल त्यावेळेला मृत्यू, अशा प्रकारची त्यांच्या योगीपणामुळं त्यांना प्राप्त झालेली सिद्धी होती. उत्तरायणाचीच फक्त वाट पाहत होते. आणि यावेळेला भगवान गोपाल कृष्ण समोर उभेत. कसे उभेत? कृष्णे लसत पीत पटे चतुर्भुजे. यावेळेला भगवंतांनी 4 हात धारण केलेले, चतुर्भुज मूर्ती आहे. पिवळा पितांबर धारण केलेला आहे, लसत पीत. आणि समोर उभेत भगवान. आणि यांनी डोळे झाकले, शांत भगवंताकडे पाहिलं, डोळे झाकले, दृष्टी भगवंताशी तल्लीन केली आणि विशुद्ध मन झालं. मन अत्यंत शुद्ध अंतःकरण झालं. या वेळेला आता काहीही व्यथा सुद्धा राहिल्या नाहीत. कृष्णाकडे पाहिल्यावर शारीरिक व्यथा राहिल्या नाहीत, मानसिक व्यथा राहिल्या नाहीत, कोणत्याही व्यथा शिल्लक राहिल्या नाहीत. गता युध व्यथा, सगळे आयुध जे काही बाणाचे लागलेले जखमा होत्या त्या सगळ्या कृष्णाने पाहिल्यावर जखमा राहतील का? कृष्णाने पाहिल्यावर हे दुःख राहील का? सर्व इंद्रिय आपल्या मनामध्ये एकरूप केले आणि विसर्जत जनार्दनम. आता हे सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करायचंय. भगवंताच्या चरणी समर्पित करण्यासाठी भीष्म बोलू लागले, देवा मी तुमच्या चरणाशी हे सगळं समर्पित केलेलं आहे. भीष्म उवाच इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नी सुखमुपगतेश
क्वचित विहर्तुम प्रकृतिमुपेयुष भवत्प्रवाह. भगवंता, आता माझी मती इति मती रूपकल्पिता वितृष्णा. भगवंता, माझी मती मी तुझ्या चरणाशी समर्पित केलेली आहे. ही वितृष्णा सात्वताम, ही सत्व युक्त असलेली जी भक्तियुक्त अंतःकरणाची माझी बुद्धी आहे ती मी तुमच्या चरणाशी वितृष्णा म्हणजे निष्कामा. वितृष्णा कोणत्याही प्रकारची तृष्णा आता शिल्लक नाही, म्हणून मला कोणतीही इच्छा शिल्लक नाही अशी निरीच्छ बुद्धी मी तुमच्या चरणाशी समर्पित केलेली आहे. आणि ही निरीच्छ बुद्धी असल्यामुळं तुमच्या चरणाशी वितृष्णा, याचे दोन अर्थ त्यांनी सांगितलेत. अवितृष्णेति वा छेदः अवितृप्तेत्यर्थः, की जी बुद्धी किंवा जे मन नेहमी विषयामागे धावतं, कधी त्याला तृष्णा नाही. जसं शेळी असते, शेळी ती कधीच पोटभर जेवू शकत नाही, कारण तिचं पोट कधीच भरत नाही. सारखी तिच्या समोर काही ठेवा ती खातच राहते. शेळीचं उदाहरण ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा दिलंय. ती सतत चरत राहते, ती कधीच तिचं पोट भरत नाही. एका उदाहरणाने हे सिद्ध करतो, स्पष्ट करतो. एक राजा होता आणि राजाने द्वाही फिरवली की माझ्याजवळ ही शेळी आहे, ही शेळी तुम्ही पोटभर जो जीव घालील त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईल. लोक म्हणले काय सोपं आहे, शेळीला जीव घालायचं, पोटभर खाऊ घालायचं आणि अर्ध राज्य घ्यायचं. बघा म्हणले, पुन्हा शेळीनी हिरव्याकडे किंवा गवताकडे नाही गेली पाहिजे. तो म्हणला काय हरकत नाही. लोक आले पण पराभूत होऊन परत गेले. म्हणले काही उपयोग नाही, कारण पोटभर जरी शेळीला खाऊ घातलं तरी पुन्हा हिरवं दिसलं की शेळी तिकडे जाते. अरे म्हणले पोटभर खाऊ घातलं. एक जण आला ग्रस्त, तो म्हणला मी हे आव्हान स्वीकारतो, पण महाराज म्हणले राजेसाहेब मला एक 15 दिवस ही शेळी माझ्याकडे द्या. हीच शेळी तुम्ही त्याच्यावर वाटल्यास खून करून ठेवा, 15 दिवसानंतर मी परत आणून देतो. राजेसाहेबांनी दिली. यांनी 15 दिवस काय केलं, शेळीला खाऊ घातलं का? नाही, तिला खाऊ घातलं नाही. तिला खायलं की तिला एक रट्टा मारायचा, खायलं की तिला काठी मारायची. याप्रमाणे अशी पद्धत सुरू केली. शेळीच्या समोर गवत टाकायचं, टाकलं किंवा शेळीला त्या बाबळीकडे न्यायचं, बोरीकडे न्यायचं आणि ती खाय लागली की तिला रट्टा मारायचं. शेळीच्या लक्षात आलं की आपण काही खायलं की आपल्याला रट्टा बसतो, म्हणून समोर काही आलं तर ती खाईनाशी झाली. झालं 15 दिवस. मग आणलं, राजेसाहेब ही शेळी पोटभर खाऊन आणली म्हणले. खाऊन आणली? हो म्हणले. आता काही खाणार नाही? पहा म्हणले तुम्ही, अर्ध राज्य मला द्यावं लागेल. म्हणले देतो. राजेसाहेबांनी प्रयत्न केला, शेळीच्या समोर हिरवं टाकलं, त्याचप्रमाणे काटेरी असणारे बाभळी, बोरी, तिला काटेरी गवत फार आवडतं, हे सगळं टाकलं, शमी टाकल्या, काय खाईच ना. शेळी दुसरीकडे तोंड करू लागली. शेळी याचे चरणे माऊलीने उदाहरण दिले. शेळीचं चरणं जसं अव्याहत असतं, तिचं पोट कधी भरत नाही. पण यांनी काय केलं होतं, यांनी रट्टा मारला होता. यांनी तिला बरोबर पाठीमध्ये पेकाडामध्ये एक काठी मारायची दररोज, म्हणून त्या भयाने ती खात नव्हती. त्यांनी राजाने प्रयत्न केला आणि मग तो म्हणला हा खरोखर तुम्ही पोटभर खाऊ घातलं बा शेळीला. वास्तविक 15 दिवस उपाशी ठेवलं होतं, खाऊच घातलं नाही, पण रट्टा मात्र दिला होता. तसा योग, या योगाचा रट्टा माणसाला बसल्याशिवाय मन विषयाकडून परावृत्त होत नाही. ते म्हणतात आधी तुम्हाला योग समाधी यांचा रट्टा दिला पाहिजे, त्याचप्रमाणे नियंत्रण विषयाला नियंत्रित केलं पाहिजे. मनाला नियंत्रित करायचं असेल तर आम्हाला त्याला विषयाकडे नेण्यापेक्षा विषयाकडून परावृत्त कसं करायचं, त्याला एक रट्टा कसा द्यायचा, योग, त्याचप्रमाणे समाधी, प्राणायाम, या सगळ्या गोष्टींपासून आपण हा प्रयत्न केला पाहिजे. सांगायचं तात्पर्य असं, वितृष्णा या शब्दावर हे चाललेलं आहे. वितृष्णा म्हणजे दोन अर्थ आहेत. एक, भगवंता तुमच्याकडे मी शुद्ध बुद्धीने आलो, आता तृष्णा शिल्लक नाही. दुसरा अर्थ असा आहे की मन हे नेहमी तृष्णेने व्याप्त आहे. अभितृष्णेती वा छेदः अभितृप्त, अतृप्त मन नेहमी अतृप्त आहे, तृष्णा संपन्न आहे. पण हे मन मी तुम्हाला समर्पित केलंय,
हे मन तुम्हाला या तुमच्या चरणाशी सादर केलंय, तेव्हा असं भगवंता माझं प्राण आणि मन हे मी तुमच्या चरणाशी समर्पित केल्यामुळं त्रिभुवन कमन मनंत माल वर्णम, हे देवा तुम्ही कसे आहात तर सात्वत पुंगवे विभूमनी, सात्वत म्हणजे सत्वप्रधान धर्म, आणि हा सत्वप्रधान धर्म काय सांगतो तर भगवंताकडे आपण निरीच्छ भावनेने गेलं पाहिजे, ज्याला आपण कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय भगवंताचं स्मरण, स्वसुखम ते म्हणतात की परमेश्वराकडे कसं गेलं पाहिजे तर सगळ्या प्रकारच्या शांती आम्हाला प्राप्त करायची असेल, भगवंताशी तल्लीनता प्राप्त करायची असेल तर निष्काम बुद्धीने गेलं पाहिजे. आणि ते म्हणतात इति सात्वत पुंगवे विभूमनी स्वसुखमुपगते क्वचित विहर्तुम प्रकृतिमुपेयुषत भवत प्रवाह. या ठिकाणी भवरूपी प्रवाह, संसाररूपी प्रवाहातून आम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर त्यातून मुक्त व्हायचं असेल तर केवळ निष्काम भक्तीनेच ते शक्य आहे. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरवांबरम दधाने. या ठिकाणी कृष्णाचं वर्णन केलंय. कृष्णा तुम्ही कसे दिसता आहात तर त्रिभुवन कमनम तमाल वर्णम, तुम्ही त्रिभुवन, सगळ्या त्रिभुवनातलं सगळं सौंदर्य तुमच्यामध्ये, त्रिभुवन सगळ्या जगातलं सौंदर्य घेऊन तुम्ही आलेले आहात. आणि तमाल वर्णम, तमाल शब्दाचा अर्थ काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे, पण काही ठिकाणी त्याची मांडणी अशी केली आहे की तमाल म्हणजे सूक्ष्म निळ्या रंगाचं फूल. हे निळ्या रंगाचं जे फूल असतं ते तमाल वर्ण त्याला म्हणतात. या तमाल वर्ण निळ्या रंगाचं फुलाप्रमाणे भगवान तुम्ही दिसता आहात. आणि रविकर, सकाळी सूर्याचा उदय व्हावा त्याप्रमाणे तुम्ही सूर्याच्या उदयाप्रमाणे, सूर्य सकाळी उगवल्यानंतर कसा दिसतो तसं तुमचं स्वरूप आम्हाला दिसतंय. जवसाचं फूल जसं निळ्या रंगाचं असतं तसं तुमचा रूप आम्हाला दिसतंय. आणि सकाळच्या नुकत्याच उगवलेल्या सूर्याचा रंग जसा पिवळा लालसर दिसतो तसं तुम्ही वस्त्र धारण केलेलं आहे. आणि भगवंता आज माझ्या समोर तुमचं ते रूप उभं आहे. कोणतं? तुम्ही युद्धामध्ये अर्जुनाचं सहाय्य करण्यासाठी हातामध्ये बागदोर धारण केलेले आहेत. एका हातामध्ये आसूड घेतलाय, दुसऱ्या हातात बागदोर धारण केलेत या घोड्यांचे. आणि अर्जुन जेव्हा म्हणतो की या दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा कर, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे कुरु, असा अर्जुन म्हटल्याबरोबर तुम्ही दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे राहिलात. ते तुमचं रूप आज आम्हाला दिसलंय. विजय सख्ये, विजय म्हणजे अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करण्यासाठी तुम्ही उभे आहेत. आणि अशा भगवंता तुमच्या चरणाशी माझं मन कायम लागो अनवद्या. त्याने म्हटलंय रतिरस तुम्ही नवद्या, त्याची अनवद्य म्हणजे निष्काम. वास्तविक भक्ती ही अनवद्यच असते. मग का बरं असं निष्काम पुन्हा वेगळं म्हटलंय? सकाम भक्ती नाही, निष्काम भक्ती का म्हटलंय? ते म्हणतात याच्यासाठी की अर्जुन हा कृष्णाचा सखा आहे. सख्य भक्ती अर्जुनाने केली आणि म्हणून रतिरस्तू शब्द वापरत असताना फलाभिसंधी रहित, कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता अहेतुकी भक्ती म्हणती संत खुजे मोक्षपद. तुमच्या पुढे मला मोक्षाची देखील इच्छा नाही, अशा प्रकारचं कृष्ण याचं स्वरूप भीष्माचार्य समोर आणतात आणि म्हणतात हे कृष्णा आज मला तुमचं ते रूप दिसतंय. युधी तुरगर जो विभूम्र विश्वक. युद्धाचा प्रसंग उभा आहे. काय युद्धाची धुमश्चक्री चाललेली आहे, सगळीकडे धूळ उडाली युद्धाची. आणि पहिल्यांदाच भीष्माचार्य हे या युद्धाचे मुख्य सेनापती, सरसेनापती आहेत. भीष्माचार्याच्या हातात सगळं दुर्योधनाच्या युद्धाचं आणि संपूर्ण सैन्याचं संचलन आहे. कशी योजना करावी भीष्माचार्यांनी ठरवली आहे. आणि भीष्माचार्य समोर आहेत, समोर कृष्ण आहेत, अर्जुन आहेत, त्यांची यांची गाठ पडलेली आहे. युधी
तुरगरजो विधूम्र विश्वक. आकाशामध्ये प्रचंड धूळ उडालीये. अहो कशाची धूळ ती? त्या घोड्यांच्या पायाची धूळ. खाली असलेलं जमीन, त्या जमिनीवर हजारो घोडे, हजारो रथ, हजारो हत्ती, हजारो पायदळ आणि त्यांची धूळ जी आकाशात उडाली कृष्णा, लोकांच्या पायाची धूळ. वास्तविक तुमच्या पायाची धूळ लोकांनी कपाळाला लावावी, पण लोकांच्या पायाची धूळ तुमच्या केसावर गेलेली मी पाहिली. युधी तुरगरजो विधूम्र विश्वात. सगळ्या आकाशामध्ये धूळच धूळ आणि त्यामध्ये तुमच्याही कुरळ्या केसावर ही धूळ साठलेली. कचलुलित श्रमवार्य अलंकृतास्य. आणि युद्धाची धुमश्चक्री चालू आहे. माझे बाणावर बाण चालू आहेत आणि या वेळेला तुमची या रथ चालवण्याचं कौशल्य, एका हाताने चाबूक घेतलाय, दुसऱ्या हाताने हा रथाचे बागदोर धारण केलेत आणि माझ्या बाण चुकवण्यासाठी तुम्ही नितांत प्रयत्न करतात. तेवढ्यात तुमच्या डोक्यावर, तोंडावर, कपाळावर चे केस डोळ्यावर येतात. ते तुम्ही बाजूला कानाच्या मागे नेतात. हे मला डोळ्याने दिसतंय. श्रमवार्य अलंकृतास्य. त्यांनी तुम्हाला प्रचंड श्रम झालेले, अंगावर घाम येतोय. या रथ चालवण्याचं संचलन करता करता अंगातून घाम निघतोय. डोळ्यावर या येणारे केस तुम्ही बाजूला करतायत आणि माझे बाण तुम्ही अंगावर धारण केले. मम निश्चित शरीर विभिद्यमान. तुमच्या अंगावर चिलखत होतं नाही असं नाही, पण अर्जुनाला बाण लागू नयेत म्हणून तुम्ही स्वतः समोर आणायचं स्वतःचं रूप आणि अर्जुनाचे बाण स्वतःच्या अंगावर घेतले. माझे बाण देवा तुम्हाला लागले. मम निश्चित शरीर विभिद्यमान. आणि त्यांनी तुमचं संपूर्ण शरीर छिन्न भिन्न होऊ लागलं. तुमचे चिलखत तुटलं. तुमच्या अंगामध्ये माझे बाण घुसले. अशा भगवंता तुमच्या चरणाशी मी आज नतमस्तक झालो. तुमच्या चरणापासून माझं मन दुसरीकडे जाऊ नये. विलसत कवचेस तू कृष्ण आत्मा. आणि सपदी सख्य वचो निशम्य मध्ये. माझे बाण जेव्हा अर्जुनाच्या अंगावर येत होते आणि या वेळेला तुम्ही माझ्या बाणांपासून त्याचं रक्षण करत होता, पण काही वेळेला हे बाण अर्जुनाला लागले आणि या वेळेला अर्जुन बाणाने घायाळ होत होता. माझे बाण कसे होते? जसे कर्णाचे सुद्धा बाण तुम्ही असे झेलले आणि अर्जुनाचं रक्षण केलं. सपदी सखी वचो निशम्य मध्ये निज परयोर बलयोर रथम निवेश्य. जेव्हा अर्जुन म्हणाले की कृष्णा हा रथ माझा समोर आणा, मला बघू द्या कोण कोण वीर आहेत ते, त्यावेळेला तुम्ही समोर आणलं, रथ समोर आणला. आणि कृष्णा तुम्ही नुसता रथ नाही समोर आणला. लोकांना वाटलं अर्जुनाने सैन्य पाहिलं, अर्जुनाला पाहण्यासाठी तुम्ही रथ मध्ये आणला. मला लक्षात आलं की तुम्ही जेव्हा सगळ्या सैन्याकडे पाहिलं त्याच वेळेला सगळ्या सैन्याचं आयुष्य तुम्ही हरण केलं. कालदृष्टीने तुम्ही माझ्याकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं, कृपाचार्याकडे पाहिलं, कर्णाकडे पाहिलं, सैन्याकडे पाहिलं आणि सैनिका युरक्षणा ऋतवती पार्थ सखे. तुम्ही सगळ्यांचं आयुष्य हरण केलं कालदृष्टीने. लोकांना वाटलं अर्जुनाने पाहिलं, पण माझ्या लक्षात आलं की तुम्ही पाहिलंय, तर आता कोणीही यातून वाचू शकत नाही. आणि अशा भगवंता, काळरूपी भगवंता, तुझ्या चरणाशी माझं मन कायम राहू दे. याप्रमाणे व्यवहित पृत नाम मुखम निरीक्ष. आणि स्वजनवधात विमुखस्य दोष बुद्ध्या. माझे बाण अर्जुनावरती मोठ्या वेगाने धावत होते आणि अर्जुन शिखंडीच्या माध्यमातून माझ्यावर बाण मारत होता. हे मला कळत होतं. शिखंडी उभे केला, मला माहित होतं की हा शिखंडी आहे, याच्यावर बाण मारायचा नाही. आणि माझा शेवटी मागच्या जन्मीचा काहीतरी अपराध होता आणि तो जे अंबालिका वगैरे कथा महाभारतात आहेत, तेव्हा तिला सूड उगवायचा होता म्हणून ती या ठिकाणी शिखंडी झाली. ती स्त्री आहे का पुरुष आहे याबद्दल वाद होता, म्हणून मी त्यांच्यावरती बाण मारत नव्हतो आणि अर्जुन माझ्यावरती बाण मारत होता. माझ्या लक्षात आलं अर्जुनस्य मे बाणाः न मे बाणा शिखंडिनः.
मला हे कळत होतं. छिंदंती मम गात्राणी, माझ्या अंगावरती अर्जुनाचे बाण लागतायत, पण धनुष्य धरलंय शिखंडीनं. बाण मारण्याचं नाटक करतो शिखंडी. अरे शिखंडीला मला बाण मारता येऊ शकतात का? मला कळत होतं. अर्जुनस्य मे बाणा. हा, या महाभारतामध्ये काही कूट श्लोक आहेत. जेव्हा गणपतीला सांगितलं व्यास महर्षींनी तुम्ही महाभारत लिहा, मी सांगतो, गणपतीने अट घातली, मी महाभारत तुमचं लिहितो, पण मी थांबणार नाही. तुम्ही सांगा, मी लिहितो. तुम्ही ज्या ठिकाणी थांबताल त्या ठिकाणी मी निघून जाईल. मग व्यास महर्षी म्हणले हो, पण माझी एक अट आहे. म्हणजे कोणती? माझी अट अशी आहे की मी सांगितल्यानंतर माझ्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ जर तुम्हाला कळाला तर तुम्ही पुढे जा, आणि कळाला नाही तर थांबा. गणपतीला वाटलं काय तरी अवघड आहे, आणि मग टाकला हा श्लोक त्यांनी. अर्जुनस्य मे बाणा न मे बाणा शिखंडिना छिंदंती मम गात्राणी आणि माघ मासे गवायुव. आता या वेळेला कळलं. पहिला श्लोकार्ध कळाला. हे काही बाण अर्जुनाचे नाहीत, हे शिखंडीचे, माझे शरीर छिन्न भिन्न करतायत. पण माघ मासे गवायुव, इथे गणपती थांबले. माघ मासे गवायुव हा काय शब्द आहे? माघ मासचा काय संबंध आहे? आणि गवा म्हणजे काय? गवाप्रमाणे. आणि माघ मासाचा काय संबंध आहे? एवढ्या वेळात व्यासांना पुढचा विचार करता येत होता. म्हणून व्यास काही वेळेला असे कूट श्लोक टाकायचे आणि गणपतीला विचार करायला लावायचे. माघ मासे गवायुव, तसा अर्थ लागत नाही. मग अर्थ असा आहे की माघ मा म्हणजे विंचाची जी मादी असते तिला माघ मा म्हणतात. से गवायुव, जेव्हा विंचाची मादी जेव्हा प्रसवते तेव्हा ती हजारो पिल्ले त्यातून बाहेर पडतात तिच्या पोटातून, आणि ती नष्ट होते, ती मरून जाते. तिचं पोट फोडून हे विंचूचे पिल्ले बाहेर पडतात. माघमा से गवायुव, तसे हे बाण मला माझं पोट फोडू लागलेले आहेत, हा त्यातला तात्पर्य अर्थ असो. याप्रमाणे मग मी देखील बाण मारत होतो, आणि बाण मारता मारता माझे बाण एवढे अर्जुनाला लागले की कृष्णालाही लक्षात येईना अर्जुनाकडून बाण का जाईना. आणि पुष्पवर्ण नटला पळसाचा, पार्थसा बधनसे पळसाचा, पाहिले जब निदान तयाचे, तव दिसे वदनान तयाचे. अरे अर्जुनाकडून एकही बाण जात नाही, असं का होतंय? बवहित पृथ ना मुखम निरीक्ष, त्याचा चेहरा पाहिला कृष्णाने. पुष्पवर्ण नटला पळसाचा, कसे दिसले अर्जुन? संपूर्ण शरीर बाणाने छिन्न भिन्न झालेलं आहे. सगळ्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागलेल्या आहेत. ज्याप्रमाणे एखादा पळसाचा वृक्ष आपल्याला उन्हाळ्यामध्ये दिसतो लाल सगळ्या फुलांनी लगडलेला, तसा अर्जुनाचा संपूर्ण देह दिसू लागला. आणि पार्थ सावधनसे पळसाचा, क्षणभर बेशुद्धी आली अर्जुनाला, चक्कर येऊ लागली. अंगातून रक्त गेल्यावर काय होईल? चक्करच येणार. आणि एकदम कृष्णाने त्याचा चेहरा पाहिला, आणि मग मात्र लक्षात आला, अरे अरे पाहिले जव निदान तयाचे, तो खाली पाहतोय हे दिसलं. आणि स्वजन वधात, अरे 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 अर्जुनाला एवढे बाण मारतोय. भीष्माचार्य थांब, आता मी माझी प्रतिज्ञा मोडतो, असं म्हणून कुमती महरदात्मविद्याश्चरण रते परमरस्य वेदस्तु. आणि मग एवढ्यात तुम्ही ताबडतोब रथाच्या खाली उडी मारली. क्षणभरही थांबला नाही. स्वनिगम हाय मत प्रतिज्ञा, माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी आणि तुमची प्रतिज्ञा मोडण्यासाठी तुम्ही खाली उतरला. माझी प्रतिज्ञा कोणती होती? माझी प्रतिज्ञा होती आद्य निष्पांडवीम पृथ्वीम करिष्यामी. ज्या वेळेला दुर्योधन म्हणाला, का हो भीष्माचार्य, आज किती दिवस झाले तुम्ही युद्ध करता आहात, तुम्ही युद्ध करायलेत का खेळण पाणी खेळायलात का? पांडवाबद्दल तुमच्या मनात प्रेम आहे आणि म्हणून तुम्ही नीट बाण मारत नाही. मला उद्या हे चालणार नाही, तुम्ही नीट युद्ध करा, नाही तर माझ्या लक्षात आलं की तुमचं मन तिकडे आणि वपू इकडे, मन तिकडे वपू इकडे, अशी तुमची युद्धाची नीती आहे. असं म्हणल्यावर भीष्माचार्य चिडले आणि सांगितलं, नाही हे होणार नाही, उद्या तुम्हाला एकही पांडव दिसणार नाही, अशी प्रतिज्ञा केली खरी. आणि मग कृष्णाच्या लक्षात आलं की ही प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली
आणि भीष्माचार्याची प्रतिज्ञा कधी ते मोडणार नाहीत, मग काय करावं? आता मी कृष्णाला हातामध्ये शस्त्र घ्यायला लावीन अशी प्रतिज्ञा केलेली होती, दोन्ही केलेल्या होत्या. आता कृष्णाची प्रतिज्ञा होती, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. दुर्योधनाला सांगितलं, मी हातात शस्त्र धरणार नाही, मी फक्त 2-4 गोष्टी युक्तीच्या सांगेन. दुर्योधनाला वाटला, हा जर युद्धच करणार नसेल तर याच्याकडून काय अपेक्षा आहे? मग याचं सगळं यादव सैन्य 56 कोटी यादव त्याने आपल्याकडे मागून घेतले आणि कृष्ण फक्त या अर्जुनाकडे राहिले. कृष्णाला ही प्रतिज्ञा कळाली, म्हणले आता काही खरं नाही. रात्रीच, त्याच रात्री त्यांनी भीष्माचार्यांच्याकडे त्यांच्या वसतीकडे, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा रहिवास होता, शिबिर होतं, त्या शिबिरामध्ये जायचं ठरवलं. रात्री 10-11 वाजायचा समय. द्रौपदीला म्हणले, द्रौपदी चल. ती म्हणली, कुठं? चल. कुठं जायचंय ते विचारायचं नाही, मी नेईल तिकडे जायचं. आणि यांच्या शिबिरात येऊन दाखल झाले. याच्याच आधी दुर्योधनाला त्यांनी सांगितलं होतं भीष्माचार्यांनी, तुझी पत्नी भानुमती, तिला माझ्याकडे पाठव, तिला मी आशीर्वाद देतो सौभाग्यवतीचा. पण दुर्योधनाच्या हे नंतर लक्षात आलं, तो विसरला होता. आणि त्याच्या आधी गोपाल कृष्ण गेले द्रौपदीला घेऊन. गेले, द्रौपदीला सांगितलं, तू पुढे जा, मी थांबतो. नाही, तुम्ही या ना. नाही, तू जा म्हणे पुढे, तुझे सगळे जोडे काढून ठेव आणि जा. आणि विचारलं तर सांग जोडे राख्या आलाय म्हणून. गेली द्रौपदी. अंधारात दिवा लावलेला होता मिणमिणता. तिने नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज ऐकल्यावर त्याला वाटलं भानुमतीच आली. भीष्माचार्यांना वाटलं दुर्योधनाची पत्नी भानुमती आली. म्हणले, सौभाग्यवती पुत्रवती भव. असं म्हणल्यावर द्रौपदी म्हणली, हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? हा, द्रौपदी तू आलीस का? हो म्हणली. चुकलं का माझं? नाही म्हणले, बरोबर आहे तुझं, हा आशीर्वाद याच जन्मातला आहे. पण तुझ्यासोबत कोण आलंय? ते म्हणे, काही नाही, जोडे राख्या आलाय म्हणे, जोडे राख्या. हा, बरोबर आहे म्हणे, जोडी राखणारा, आमची पांडवांची जोडी राखणारा हा भगवान गोपाल कृष्ण आहे. तेव्हा त्याची ही युक्ती आहे, हा आशीर्वाद खरा आहे. आणि मग द्रौपदी परत गेली आणि कृष्णाच्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी जी युक्ती केली ती आज फळाला आली. कारण आता पांडव काही मरणार नाही त्यांच्या हातून. निष्पांडवीम पृथ्वीम असे जे म्हणले होते ते होणार नाही. आणि कृष्णाने ताबडतोब रथाच्या खाली उडी मारली आणि स्वनिगम पहाय मत प्रतिज्ञा, माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी आणि स्वतःची प्रतिज्ञा खोटी करण्यासाठी रथाच्या वरून खाली उडी मारली. आणि तत्क्षणी काय घडलं त्यांनी सांगितलंय, धृतरथ चरणोभ्ययाच. खाली उडी मारल्याबरोबर भागवतकार म्हणतात पृथ्वी हादरली, पृथ्वी थरथर थरथर कापू लागली. आता काय होतंय, कृष्णाने उडी मारली म्हणजे ही पृथ्वी सुद्धा, त्यांनी शब्द वापरलाय की ही पृथ्वी भगवंताच्या ओझ्याने कापली. गुरु हरी रिव हंतुमी. आता मला मारण्यासाठी हातात तुम्ही चक्र धारण केला हो. चक्र कशाचं? तिथे एक चाक पडलं होतं, रथचरण, एक रथाचं चाक पडलं होतं. ते रथाचं चाक तुम्ही उचललं. तुम्ही काडी उचलली तरी त्याचं वज्र होतं. इथे तर रथाचं चाक आहे. धृत रथ चरणोभ्ययाच. रथाचं चाक उचललं आणि माझ्या अंगावरती एखादा सिंह जसा हत्तीच्या अंगावर धावून जावा त्याप्रमाणे हरी रिव शब्द वापरलाय. हरी म्हणजे सिंह. सिंह जसा हत्तीच्या अंगावर धावून जावा त्याप्रमाणे तुम्ही माझ्या अंगावर धावून आला. त्यावेळेला पृथ्वी थरथर थरथर कापू लागली. आणि देवा, यावेळेला तुमच्या अंगावरचं उत्तरीय कुठं पडलं हे देखील कोणाला दिसलं नाही. त्याचं देखील तुम्हाला भान नव्हतं. गतोत्तरीय हा क्षित विशिख हतो विशीर्ण दंश क्षतज परिप्लुत आत ताई नवमी. आणि माझ्या अंगावर धावत ते चक्र घेऊन आलात. जो भगवान सगळ्या विश्वाचा पालक संहारक आहे तो प्रत्यक्ष समोर आल्यावर कोणाची जगण्याची क्षमता आहे का? आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही माझ्या अंगावर धावून आल्याबरोबर मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा. ते माते मग कोण रक्षिल आहा विश्वेशना केशवा.
तुला तुझ्या मनात जर मला मारायचं असेल तर माझं रक्षण कोण करू शकतो? तुमच्या शक्तीच्या पुढं कोणाची ताकद आहे का? आणि म्हणून असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी, नृपा गांगेयाच्या हृदयी भरल्या प्रेम लहरी, शराते चापाते त्यजुनी बदला गद्गदरवे, जगन्नाथे केले मज सकल लोकात बरवे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हातातलं धनुष्यबाण मी टाकून दिलं. प्रत्यक्ष विश्वनियंता, जगन्नियंता, विश्वनिर्माता आणि विश्वाचा संपूर्ण संहार करता जर समोर आला तर त्याच्या पुढे माझं शस्त्र कुठे टिकणार आहे? शराते चापाते त्यजुनी बदला गदगद रवे. आणि अंतःकरणामध्ये प्रेम दाटलं, गदगद अंतःकरण झालं प्रेमातिशय भरानी. देवा मी हात जोडले, विजय रथ कुटुंबात तो रे. तुम्ही विजय म्हणजे अर्जुनाच्या रथाचे बागदोर धरलेले होते, रश्मी त्याची धारण केलेली होती, आणि त्याच क्षणी तुम्ही ते सोडून माझ्या अंगावर जेव्हा धावत आलात तेव्हा भगवंता त्या चरणाशी माझं मन एकरूप व्हावं. ते चरण मला आजही दिसतायत, ते तुमचं रूप मला आजही दिसतंय. एका भक्ताच्या रक्षणासाठी दुसऱ्या भक्ताकडे तुम्ही धावत आलात. तुम्हाला असं लोकांना वाटलं काय की अर्जुनाचं रक्षण केलं, पण देवा तुम्ही माझे रक्षण केलं. कोणत्या अर्थाने? की तुम्ही प्रत्यक्ष मला मारण्यासाठी तुम्हाला हातात शस्त्र घ्यावं लागलं आणि माझी प्रतिज्ञा खरी केली आणि तुमची प्रतिज्ञा तुम्ही खोटी केली. म्हणून देवा भगवती रतिरस्तु मे मुमूर्षो, मी मुमूर्ष आहे. मुमूर्ष म्हणजे आता मृत्यू येणारच आहे मला. सगळेच प्राणी मुमूर्ष आहेत, सगळे मानव मुमूर्ष आहेत. मृत्यू आहे, येणारच आहे. आज नाही उद्या मृत्यू आहेच आहे. आणि या क्षणी तर मी हातामध्ये धनुष्यबाण घेतलेले होते, पण तुमच्याकडे बघितल्याबरोबर निरीक्ष हतागता स्वरूपम, तुमच्या त्या रूपाशी माझं मन आज तन्मय हो, अशी प्रार्थना केली आहे. आणि देवा अर्जुनाचे तुम्ही सखा म्हणून अर्जुनावर प्रेम करण्यासाठी, अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी धावलात, पण या दृष्टीने माझं देखील तुम्ही मला देखील कृतार्थच केलं. म्हणून ते म्हणतात, भीष्म म्हणतात, मज सकल लोकात बरवे, मला सगळ्या जगात बरोबर केलं. प्रत्यक्ष कृष्ण हा कोणासाठी येणार नाही, तसे निरहणादिनी. याप्रमाणे ते म्हणतात की कामम, भगवंता आपण हे सगळं त्या रूपामध्ये तल्लीनता प्रकट केली. ललित गती विलास बलगुहास प्रणय निरीक्ष कल्पितो रुमाना. देवा तुमच्या ललित गती विलास बलगुहास, तुमचं गोड हसणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं गोकुळामधली क्रीडा, गोपींशी केलेली सगळी क्रीडा, ही सगळी माझ्या डोळ्यासमोर आहे. ललित गती विलास बलगुहास प्रणय निरीक्षण कल्पितो रुमाना. हा कृत मनोवकृत उन्मदांधा प्रकृती मगमन लयस गोपवध्वा. गोपींच्या या गोकुळामध्ये गोपींच्या सोबत केलेली क्रीडा, त्यातलं लालित्य, त्यातलं साहित्य, त्यातलं नाट्य, मुरळी वादन, गोड हसणं, पाहणं, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे देवा. आणि म्हणून प्रकृती मगमन, इथे पुन्हा एकदा आर्ष प्रयोग केलेला आहे. प्रकृती गमन असं पाहिजे, इथं प्रकृती मगन असं म्हटलंय. गोपवद्भा मुनिगण नृपवर्य संकुले सदिष्ठ राजसूय येशाम अर्हणमुपदेयी दक्षिण. देवा तुम्ही युधिष्ठिराचं यज्ञ पार पाडला, त्यांनी जो यज्ञ केला त्या यज्ञामध्ये तुम्ही त्याला संरक्षण दिलं. तो यज्ञ तुमच्या शक्तीमुळेच पार पाडण्यात आला. आणि सदसी युधिष्ठिर राजसूय येशाम, राजसूय यज्ञ जो युधिष्ठिराने केला तुमच्यामुळे तो पार पडला. आणि या वेळेला तुमचा अग्रपूजेचा मान, तुम्ही अग्रपूजा तुमची झाली. या वेळेला सर्व लोकांनी तुमचं महत्व गायलंय. तेव्हा ती अर्हणमुपदेयी, ती जी तुमची इक्षण आहे, त्यावेळेचं तुमचे जे पाहणं आहे, त्यामध्ये माझं मन एकरूप व्हावं. आणि हे देवा आता माझ्या अंतःकरणामध्ये कोणताही मोह राहिला नाही, कोणताही माझ्या अंतःकरणामध्ये कोणतेही इच्छा राहिल्या नाहीत. मी काही चुकलो असंही मला वाटत नाही. मला आता समर्पण भावना माझ्या अंतःकरणात आहे. आणि ही जी समर्पण भावना आहे ही वैष्णवांची असते.
वैष्णव जे असतात ते समर्पित भावनेने, कारण 12च लोक असे की जे ज्यांना भगवान कळाले, भगवंताची माया कळाली. तेव्हा देवा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेला यमराजांनी आपल्या दूतांना सांगितलं की भगवंताची माया फक्त कोणाला कळाली, कोण ते मायेतून तरले, कोणाला वैष्णव म्हणायचं, तर स्वयंभूर नारद शंभू कुमार कपिलो मनुः प्रह्लादो जनको भीष्मो, त्यात भीष्म नाव आहे, बलिर वैजासकीर वयम, हे सगळे भागवत भटा. हे फक्त 12 जण आहेत. हे 12 लोकच भागवत मानले जातात. तेव्हा या ठिकाणी भीष्माचार्य हे परम भागवत आहेत. आणि म्हणून देवा मी तुमच्याशी तमिम मह जम शरीर भाजाम हृदय धिष्ठित मात्मकल्पितानाम प्रतिदृश मिव नैक धार्कमेकम समधिगतोस्मी विधूत भेद मोह. सगळे भेद, सगळे मोह आता विधूत म्हणजे नष्ट झाले, धुवून टाकले गेले, आता काहीही शिल्लक राहिलं नाही. आणि असं म्हणून भगवंत समोर असताना भगवंताच्या कडे पाहत पाहत आपल्या सर्व आठवणी भगवंताच्या चरणाशी समर्पित करीत, आपलं मन, काया, प्राण सगळे भगवंताशी समर्पित करीत एक मोठा श्वास घेतला आणि ताबडतोब त्यांचं निर्याण झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आत्मन्यात्मानमावेश सोंत श्वास उपारमत. श्वास थांबला, संपलं. शांततेने हे भीष्माचार्य भगवंताला पाहत पाहत त्यांचं स्मरण करत करत आणि मन त्यांच्यावर परिपूर्ण समर्पित करत मनाचं पुष्प जणू काही त्यांनी वाहिलं. आणि याप्रमाणे संपद्य मानवानाज्ञाय भीष्म ब्रह्मणी निष्कले, ब्रह्मरूपामध्ये तल्लीन झाले. आणि हे पाहिल्याबरोबर आकाशामध्ये दुंदुभी वाजल्या. सगळे लोक आकाशात, देव जमा झाले, यक्ष किन्नर आकाशामध्ये आले. त्यांनी पुष्पवर्षाव केला. तत्र दुंदुभयोर नेदुर देवमानवादिताः शंसु साधव राज्ञाम खापेतो पुष्पवृष्टयाः. आकाशातून पुष्पवर्षाव झाला. सर्वांनी जय जयकार केला. भीष्माचार्य महाराज की जय, भीष्माचार्य महाराज की जय. आणि अशा प्रकारचे श्रेष्ठ भीष्माचार्यासारखे होणे नाही, असे भक्त होणे नाही, अशा प्रकारची लोकांनी आपल्या सर्वत्र भावना व्यक्त केली. देव, दानव, मानव सर्व या ठिकाणी यांनी त्यांचा जय जयकार केला, पुष्पवर्षाव केला. आणि युधिष्ठिराधिकांनी मग त्यांचं सगळं और्ध्वदेही कृत्य परिपूर्ण केलं. आणि तुष्टमोर मुनिवृष्टा कृष्ण सद्भुत नामभी. आणि कृष्णाचा मोठेपणा लोकांना कळाला. याप्रमाणे तिथून पुन्हा गोपाल कृष्णासह सर्व या आपल्या मूळ स्थानी अर्थात दिल्ली किंवा हस्तिनापूर या ठिकाणी आले. आता यानंतर युधिष्ठिर परत हस्तिनापुराला आल्यानंतर त्यांचं राज्य कसं चाललेलं होतं, कशा पद्धतीने ते राज्य करत होते, आणि मग गोपालकृष्ण हे आता परत आपल्या ज्या द्वारकेला जाण्यासाठी कसे निघतील या संबंधीचे जे विवरण करतील ते सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे.